डीपी में शॉर्ट सर्किट से किसानों को लाखों का नुकसान हुआ, फसल भी जलकर राख हो गई। कतरन तालुका में मोहाडी क्षेत्र में बिजली की डीपी में शॉर्ट सर्किट के कारण एक किसान में भारी नुकसान को झेलना पड़ा। जानकारी के अनुसार किसान रामदास दगडू नवले के खेत पर नंबर 12 में लगी मक्का की फसल कुछ पेड़ और टपक ड्रिंक सिंचाई के जलकर राख हो गई और घटना में लगभग 1.5 से पौने 2 लाख रुपए तक का नुकसान हुआ है। वहीं डीपी शॉर्ट सर्किट से बताई जा रही आग, अचानक खेत में आग फैली। किसानों ने प्रशासन से लगाई मदद की गुहार, पंचनामा नुकसान का मुआवजा दिया ताकि आर्थिक नुकसान की भरपाई की जा सके। महाराष्ट्र से छत्रपति शिवाजी नवले खास रिपोर्ट के साथ। काय झालं होतं काका? कशामुळे मक्का जळाली? मक्का अशी जळाली की ते 2 वाजेचा टाईम होता, जवळपास 2:15 किंवा 2 वाजेचा टाईम होता। तिथं जी डीपी होती त्या डीपीपासून तिची स्पार्किंग झाली, पण ज्यावेळेला पार्किंग झाली मी तिचे खूप अंतर होतो, कमीत कमी 400-450 फुटाच्या अंतर जवळपास होतो। मला ते कळालं नाही लवकर, मी खालच्या वावरात होतो, डीपीवरच्या वावरात ते नाल्याला खेटून। पण ज्यावेळेला तिनं बंधाऱ्यानं थोडंसं घेऊन बाजूनं गावाचं वावर होतं, गहू सोंगलेला होता आणि ते तिथं त्या सोंगलेल्या गावामध्ये तिनं पेट घेतला आणि जेव्हा पेट घेतलं तेव्हा बघितलं मी त्याला, मी वर 200 फूट जाईपर्यंत त्यानं खालच्या वाटणीत येऊन पूर्ण दोन्ही वाटण्यामध्ये पेट घेऊन घेतला। आपल्या गुरांचा चारा होता, सुडी बस रसलेली, तो पण गेला, इकडं गहू पण शिलगला, बंधाऱ्यानं पूर्ण इतकं जिकडं आगच आग होऊन गेली चौकडी। आणि 2 कूड होते चाऱ्याचे, जे आपले ढोरं जनावरांना जो आपण कडबा ठेवतो तो 2 कूड सुद्धा जळाले। आणि जेव्हा पेट घेतला इथं कोणीच नव्हतं आजूबाजूनं, मी एकटाच होतो आणि मी एकटा काय करणार होतो, त्याला अशी आग पेटली की भयानक, ती पाहू शकत नव्हतं आपण एवढी आग दोन्ही वाटण्यामध्ये। जेव्हा त्या वरच्या डीपीपासून जेव्हा सुरुवात झाली तिची तर खालच्या नाल्यापर्यंत जवळपास 700 फूट आग 5 मिनिटांमध्ये पसरून गेली, मला काहीच करता नाही आलं। आणि जेव्हा खाली येऊन पाहतो मी तर खाली तर मक्काचं ढीरपूर चौकडून पेटून गेला। आणि ती जी मक्का होती आमची तर ती पावसाळी आणि उन्हाळी ही दोन्ही मक्का एकत्र होती, कारण मक्काला भाव नव्हता, त्याच्यामुळे आम्ही मागं ठेवलेली होती की बा आता सध्या आपल्याला भाव नाही आहे, आपण थोडं महिना 2 महिने थांबून पाहू आणि जर भाव आला त्यावेळेस काढू आपण, म्हणून आम्ही दोन्ही मक्का एकत्रित ठेवल्या होत्या। कमीत कमी आमची जवळजवळ 40 ते 45 क्विंटल जवळजवळ मक्का जळून गेली, खाक होऊन गेली सगळी। आता तुम्ही पाहत्या समोर आपण व्हिडिओ लावलेलाच आहे। आणि किती आंब्याचे निंबाचे किती झाडं जळाले तुमचे? आमची निंबाची पहा, आंब्याची 3 झाडं आहे आणि निमोनीची 5 झाडं आहे आणि चक्कूचं 1 झाड आहे, एवढी झाडं जळाली। झाडं बी जळाले तुमचे? झाडं म्हणजे ते अशी झाडं जळाले की ते आता त्याला मुश्किल आहे, त्याला डेरी फुटणं येणं त्याला मुश्किल आहे, ती होऊ शकत नाही ती, कारण एवढी जळाली ती। कारण आगच अशी होती की तिला आपण पाहू बी शकत नव्हतं, जवळ बी जाऊ शकत नव्हतं, एवढी आग होती ती। आणि दोन्ही बाजूनं गावाचे वावरं होते, गहू सोंगलेले होते आणि त्याच्यामुळं उन्हाचा टाईम होता 2:15चा, असा पेट घेतला त्यानं तर काहीच सुचलं नाही कोणालाच काही। आणि शेतामध्ये काय मी एकटाच होतो, इथं आजूबाजूनं कोणी नव्हतं, सगळं संपल्याच्या नंतर आले तर सगळं संपून गेलं होतं।